नमस्कार मित्रांनो, आपण आता सुनेसांग या घाटामध्ये आहे। तर मित्रांनो, आज आपण बैलगाडा शर्यत प्रेमी यांची आज मुलाखत घेणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मी अजय आढाव। आमची एक संघटना आहे, हे साम्राज्य बैलगाडा संघटना। त्या वतीने आमचे 6 बैल आहे, त्यातले हे 2 टॉपचे बैल, बाकी आहे पण आणत नाही का, काही कारण असतं असं। ह्यो हारण्या, ह्यो धरलेला मी चेअरमन। घरून ते घाटापर्यंत येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे नियोजन केले? आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला मेसेज टाकला की आपल्याला उद्या असं असं करायचंय, अशा ठिकाणी जायचंय। तर सगळे तयार झाले। तयार झाल्यानंतर मग आम्ही टायमिंग ठरवला। टायमिंग ठरवल्यानंतर आम्ही निघालो। सकाळी गाडी आली, गाडीत बैल भरली आणि आम्ही तरी आपलं देव भंडारा केला आणि निघालो। तुमच्या जुगलबंदीविषयी थोडक्यात सांगा। आमचे म्हणजे चासकर यांच्या संग आमची जुगलबंदी आहे। 2 घाट झाले। आमची कायम बारी होत असते, पण आज कारणास्तव बारी पडले, त्याच्यात काही दुःख नाही, पडतच राहते बारी। आणि आमचे चासकर बाबा यांच्या संग जुगलबंदी। तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे? आम्ही 20 वर्षापासून बैलगाडा क्षेत्रामध्ये। तुमच्याकडे जुने कोणती बैल होऊन गेली? आमच्याकडे एक तांबडा जोड होता, एक म्हैसुऱ्या, एक सफेद, असे जवळजवळ 12 बैल होते माझ्याकडे स्वतः। जो तुमचा गाडा आहे तो कोणत्या नावाने पळतो? जो आमचा गाडा आहे तो अजय अजून आढाव या नावाने पळतो। काय नाव या बैलाचं? या बैलाचं नाव चेअरमन आहे। तो लहानपणी घेतला होता आम्ही, छोटा असताना। तो उजव्या खांद्यावर पळतो, 1 नंबरला बाजी करतो उजव्या खांद्यावर। आणि कांड्यावर पण पहिल्यांदी जोच्या आधी कांड्या होता, कांड्यावर पण 20 फुटावरून पळत होता। ह्यो गुरु त्याला पण नाव हारण्या, अशी 2 नाव आहे त्याला। तो कांड्यावर पळतो। त्याचे आतापर्यंत 13 घाट झाले। प्रत्येक घाटात 1 नंबरला राहिला, कांड्यावर 20 फुटावरून पळतो। त्याला आतापर्यंत जोडही लागला नाही 20 फुटावरून। आणि तो पहिल्या राऊंड पेक्षा दुसऱ्या राऊंडला जास्त पळतो। आणि गेल्या वर्षी ह्याच घाटावर 1 नंबरला फायनल आणि घाटाचा राजा दिवसभर होता। माझं नाव शंकर चत्तर, गोऱ्याचं नाव बंट्या। हा उजी खांदी, उजी डावी पळतो कांड्यावर। बैलाची खासियत आहे 60 फुटावरून पळतोय, 1 नंबरला दाखवतोय भारी। आणि घाटात न्याय टायमाला भराय टायमाला जरा घोडी बीड लावा लागती। एक प्रकारचं म्हणजे दहशत आहे, म्हणजे याडा संघटनेचा। जय शिवराय। मी समाधान दुडे, शोभा संघटना शाखा प्रमुख निमगाव दुडे। बैलाचं नाव बंटी शेट आहे। सलग 3 वर्ष ते 3 घाटाचा राजा आहे तो। त्या बैलाची खासियत अशी आहे की हा बैल खाली तळापासून तर शेवटपर्यंत स्पीडनेस पळतो। आणि हा निगोज गावामध्ये खरेदी केलेला बैल आहे आणि पाळण्यात अतिशय स्पीड त्याला आहे। असे 3 बैल, असे 3 बैल, याचा एक भाऊ असायचे आणि असे दोन्ही 3 सेम आहे। आणि आमची साळुंक्या आणि चासकर हे जुगलबंदी आहे। आणि ते पांढरे अमित शेठ पांढरे यांची पण जुगलबंदी आहे। ही सगळी मंडळी सहकारी आहे, सगळे गाडा मालक आहेत। बाळचत्रा राजे आढाव हे पण आहेत आणि सगळेच गाडा मालक आहे। साळुंके चासकर ही सेपरेट जुगलबंदी आहे यांची। आणि अमित शेठ पांढरे यांची पण एक एकत्र जुगलबंदी आहे। तुम्हाला या घाटाचं नियोजन कसं वाटलं? माझं नाव शिवाजी दगडू चासकर, गाव टाकळे आली, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। घाटाचं नियोजन आहे ना, पावसाचं वातावरण असलं तरी गावकऱ्यांनी घाटाचं नियोजन एकदम 1 नंबर ठेवलेलं आहे। कुठल्याही पद्धतीचं कुठल्या गाडा मालकाला तकलीफ होत नाही। नियोजन काटा नियोजन इथं आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये 1 नंबर बनलेलं आहे।
धावपट्टी खूप छान आहे. घाटाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे. त्या ठिकाणी धावपट्टी खूप छान आहे आणि सर्व गाडा मालक या ठिकाणी सुखी आहे आणि सगळे कोणालाही बैलांना त्रास नाही, काय नाही. आणि फक्त थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळं गाडा मालकांना थोडासा होतो थोडा त्रास, पण नियोजन चांगलं असल्यामुळं त्यांना काही वाटत नाही. भरपूर गाडा मालक पण इथं आलेले आहेत आणि एकदम छान सोने सांगवीच्या कार्यकर्त्यांनी नियोजन ठेवलेलं आहे. आम्ही शिवाजी पांढरे, गाव गांजी भोरे, तालुका पारनेर. आम्ही पारनेर तालुक्यातून जावळाचे आमचे काही सहकारी टाकळे चास्कर चेअरमन, आम्ही सर्व मित्रमंडळी बैलगाडा घेऊन या ठिकाणी आलोय. घाटाचं नियोजन पण एकदम व्यवस्थित, गावकऱ्यांनी टोकन पद्धतीने गाडी घेतलीत आणि सर्वांची गाडी पळवतात हे लक्ष देऊन. त्याच्यामुळे का नियोजन हे खूप चांगल्या पद्धतीने झाले आपल्या भागामध्ये. त्यामुळे गावकऱ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि यापुढील यात्रा पण अशाच या पद्धतीने भरवावी आपल्या तालुक्यात शिरोळ पारनेर. गाडा मालकांनी गाडा मालकांनी पण सहकार्य करावे एवढंच मी बोलतो. धन्यवाद. जो आज घाट भरलाय त्या घाटाचं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? यात्रा कमिटीनं नियोजन चांगलं केले. यात्रा कमिटी चांगली आहे आणि सर्व गाडा मालक उत्सुकता आहे. एवढं पाऊस पाण्याचं वातावरण असताना सुद्धा भरपूर प्रमाणात गाड्या आलेल्या आहेत. यात्रा कमिटी सुद्धा चांगली आहे आणि यात्रा कमिटीने नियोजन चांगले केले. काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही गाडी पळवायला. गाडी मालक एकदम उत्सुकता आहेत गाडी पळवण्यासाठी. एवढी मला मागायची बैल असून सुद्धा एवढं कमिटीने नियोजन चांगलं केल्यामुळं गाडा मालक आपली बैल घेऊन आलेत आणि सहकुशीनं बैल पळवतात. कुठल्या धंद्याचं सांगणार? आम्ही आमचं हॉटेल आहे, आम्ही हॉटेल व्यावसायिक आहे. आम्हाला चांगलं उत्सुकता आहे आणि आमचं व्यवसाय चांगला चाललाय. गाडी मालक सगळे भरपूर खाणं वगैरे खातात, त्यांच्या मुलांना खर्च करतात, सगळं व्यवस्थित आहे. कमिटी चांगली असल्यामुळे नियोजन चांगलं झालं आहे.